ब्रँच. हे 3 खूप महत्त्वाचे टर्म्स आहेत. समोर जाऊन डेफिनेशन्स मध्ये यूज होऊ शकतात. आता बार बार तुम्हाला सांगायची गरज नाही. जंक्शन म्हणजे काय, लूप म्हणजे काय, ब्रँच म्हणजे काय. लूप म्हणून कुठे शब्द आला तर लूप काय राहते ते तुम्हाला समजलं पाहिजे. ब्रँच म्हणून कुठे शब्द आला तर ब्रँच काय असते ते तुम्हाला माहीत झालं पाहिजे. आता आपण किर्चॉफचे लॉज घेऊ. किर्चॉफचे 2 लॉज आहेत, फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. किर्चॉफ फर्स्ट लॉ. किर्चॉफ फर्स्ट लॉ या लॉला आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ सुद्धा म्हणू शकता. किर्चॉफ फर्स्ट लॉ याला करंट लॉ किंवा जंक्शन लॉ सुद्धा म्हणू शकता. आता या लॉ मध्ये हे सांगायचं आहे, एखाद्या जंक्शनवर जेवढे करंट्स राहतात त्या सगळ्या करंटचा अल्जिब्राइक सम 0 राहते. द अल्जिब्राइक सम ऑफ ऑल द करंट at the junction is equal to 0. The algebraic sum of all the current at a junction is equal to 0. Suppose एक जंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल P. इथं 5 करंट कनेक्टेड आहेत, 5 कंडक्टर्स आहेत. कंडक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये फ्लो व्हायलेले काही करंट्स आहेत, I1, I2, I3, I4, I5, I6 असे प्रत्येका कंडक्टर मधून एक करंट फ्लो व्हायला. या जंक्शनवर जर विचार केलो मी, तर या सगळ्या करंटचा जर मी सम घेतलो तर ते इक्वल टू 0 येते. किर्चॉफ फर्स्ट लॉ त्याला करंट लॉ किंवा जंक्शन लॉ म्हणतात. याचं स्टेटमेंट लिहून घेऊ. द अल्जिब्राइक सम ऑफ all the current at a junction are equal to 0. त्याला मॅथमॅटिकली आपण असंही लिहू शकता, दॅट इज summation of I equal to 1 to n I equal to 0, where I is the current in ith conductor आणि त्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये n कंडक्टर्स राहतात. हॅव्हिंग अँड सर्किट हॅज n कंडक्टर. त्या सर्किट मध्ये कंडक्टर n राहतात. सपोज I1 जर म्हणलो, तिथं I1 जर लिहिलो तर ते फर्स्ट कंडक्टर राहते. I2 जर लिहिलो तर सेकंड कंडक्टर. याचा अर्थ काय, समेशन ऑफ या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये किती आहेत, 6 कंडक्टर्स आहेत. तर त्यांचं जर सम लिहिलो डायरेक्टली I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस I5 प्लस I6 इक्वल टू 0 येते. याचा अर्थ समेशन.
हे झालं किर्चॉफचं फर्स्ट लॉचं स्टेटमेंट. आता साइन कन्व्हेन्शन्स बघू. करंट जे जंक्शनकडे यायला ते कसं राहते आणि जंक्शन पासून आवे चाललेला करंट कसं राहते. आता तुम्ही जर इथं विचार केला तर सगळे करंटचे डायरेक्शन सेम नाही. काही करंट जंक्शनकडे आले, काही अवे फ्रॉम द जंक्शन चालले. तुम्ही जर I1चा जर विचार केला, I3चा जर विचार केला आणि I5चा जर विचार केला तर हे तीन जे करंट्स आहेत टुवर्ड्स द जंक्शन यायले. I1 टुवर्ड्स द जंक्शन यायले, I3 टुवर्ड्स द जंक्शन यायले, I5 टुवर्ड्स द जंक्शन यायले. बट I6चा विचार केला, ब्लॅक मार्किंग न करतो, I6चा, त्यानंतर I2चा, I4चा जर विचार केला तर हे तीन करंट काय आहेत, अवे फ्रॉम द जंक्शन चालले. म्हणजे इथं करंट दोन प्रकारचे आहेत. या डायग्राम मध्ये जे मी ड्रॉ केलो करंट दोन प्रकारचे आहेत. तीन करंट टुवर्ड्स द जंक्शन यायले आणि तीन करंट अवे फ्रॉम द जंक्शन चालले. त्याचं एक साइन कन्व्हेन्शन आहे अकॉर्डिंग टू द किर्चॉफ. जे करंट टुवर्ड्स द जंक्शन येतात त्यांना आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करता आणि अवे फ्रॉम द जंक्शन जे करंट जातात त्यांना आपण नेगेटिव्ह कन्सिडर करता. साइन कन्व्हेन्शन लिहितो इथं मी. The current which are flowing towards the junction, flowing towards the junction, flowing towards the junction are positive, whereas current flowing away from junction, flowing away from junction are negative. Now I will consider fixed current and the junction is P. Let I1, I3, I5, I1, I3 and I5 are the current flowing towards the junction P and I2, I4, I6 are the current flowing away from junction. P या जंक्शन पासून अवे फ्लो चालले. तर अकॉर्डिंग टू किर्चॉफ फर्स्ट लॉ, according to Kirchhoff's first law काय म्हणू शकता मी, सगळ्या करंटचा अल्जेब्राइक सम काय येते 0. बट ते सम घेते वेळेस काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत. टुवर्ड्स द करंट असतील तर पॉझिटिव्ह, अवे फ्रॉम द जंक्शन असतील तर नेगेटिव्ह. I1 टुवर्ड्स द जंक्शन आहे, I2 अवे फ्रॉम द जंक्शन आहे, I3 टुवर्ड्स द जंक्शन आहे, I4 अवे फ्रॉम द जंक्शन आहे, I5 towards the junction and I6 away from the junction. या सगळ्यांचं ऍडिशन इक्वल टू 0 येते. I1, I3, I5 पॉझिटिव्ह, I1, I3, I5 पॉझिटिव्ह, I2, I4, I6 नेगेटिव्ह. का निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत इथं लिहून दिलो मी. त्याला तुम्ही असंही लिहू शकतो, I1 प्लस I3 प्लस I5 इक्वल टू I2 प्लस I4 प्लस I6. ते सगळे नेगेटिव्ह जर राईट साईडला जर गेलो तर ते आपोआप काय होतात, पॉझिटिव्ह होतात. मी आता अजून एका कॉन्क्लुजन कडे पोहोचलो. काय भेटलंय, हे काय आहेत,
सम ऑफ इनकमिंग करंट आहे टुवर्ड्स द जंक्शन आलेत ना इनकमिंग करंट आणि हे जंक्शन पासून दूर चाललेत आउट गोईंग करंट म्हणू शकतो. हे काय आहेत आउट गोईंग करंट दॅट इज सम ऑफ इनकमिंग करंट at a junction is equal to sum of outgoing current आणि हे किर्चॉफचा जो फर्स्ट लॉ आहे चार्जचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ओबे करते. इट ओबेज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द चार्ज. चला लिहून घ्या.